दर वाढले तरी खरेदी वाढली. फक्त 3 महिन्यातच देशभरात 151 टन सोन्याची विक्री. अहवालातून महत्त्वपूर्ण माहिती समोर. यावर्षी जानेवारी-मार्च या तिमाहीत भारतातील सोन्याची मागणी वार्षिक तुलनेत 10% वाढ झाली आहे. 3 महिन्यात देशात 151 टन सोन्याची विक्री झाली आहे. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलने प्रसिद्ध केलेल्या आपल्या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या तीव्र वाढीच्या पार्श्वभूमीवर गुंतवणुकीच्या जोरदार मागणीमुळे ही वाढ प्रामुख्याने झाली आहे. लग्नसराईचा हंगाम आणि एक सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्याची वाढती लोकप्रियता वाढली आहे. या वाढीमागील मुख्य कारणे मानली जात आहेत. सोन्याच्या मागणीचा कल बदलत असल्याचं दिसत आहे, ज्यात गुंतवणुकीची खरेदी अधिकाधिक दागिन्यांपासून दूर जात आहे. WGCने म्हटलं आहे की या तिमाहीत सोन्याची लगडी, नाणी आणि ETFच्या माध्यमातून गुंतवणुकीची मागणी 54% वाढून 82 टन झाली आहे आणि या वाढीमुळे दागिन्यांच्या मागणीतील घट मोठ्या प्रमाणात भरून निघाली आहे. या तिमाहीत दागिन्यांची मागणी दबावाखाली राहिली, जी वार्षिक तुलनेत 19% घसरून 66 टन झाली. उच्च किमतीचा परिणाम वापरावर झाला आहे, विशेष किमतीप्रती संवेदनशील असलेल्या वर्गांवर. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.